नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिनेश बडुरे आपलं परत एकदा स्वागत करतो द मॅथ्स लॅबमध्ये। यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण मॅट्रायसेस या प्रकरणामधील एक्झरसाइज 2.1 पाहिलेला आहेत आणि त्यानंतर 2.2 मधले पहिले दोन एक्झाम्पल पाहिलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण मायनर्स आणि कोफॅक्टर्स हे काढलेले होते। आता त्याचाच पुढचा थोडासा भाग असा आहे की ॲडजॉइंट ऑफ मॅट्रायसेस म्हणजे काय आहे, तर तोच भाग आहे त्याच्यामध्ये। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ॲडजॉइंट म्हणजे काय। आतापर्यंत आपण काय केलो की दिलेल्या मॅट्रिक्सचे मायनर्स कोफॅक्टर शोधले आणि मग परत मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर शोधलं। आता फक्त त्याच्या पुढची एक पायरी करायची आपल्याला, ती म्हणजे त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा। दिलेल्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज कसा घ्यायचा हे आपण यापूर्वी जेव्हा इंट्रोडक्टरी चा जेव्हा आपण भाग बघितला त्याच्यामध्ये आपण पाहिलेला आहे। म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या मॅट्रिक्सला रो आणि कॉलम यांचं कन्वर्जन अशा पद्धतीने करायचं आहे। पहिला रो इकडं पहिला कॉलम अशा पद्धतीनं तुम्हाला तिथं लिहायचं आहे। बघा इथं हा दिलेला मॅट्रिक्स जो आहे हा 2x2 चा आहे। याच्यामध्ये आपण पहिल्यांदा यांचे मायनर्स शोधूयात। मायनर्स आपण लिहित असताना m11 m12 त्यानंतर m21 m22 अशा पद्धतीने घेतो आपण। 2x2 मध्ये मायनर्स काढणं खूप सोपं आहे असं यापूर्वी सुद्धा म्हणलेलं होतं आपण। दिलेला जो काही एलिमेंट आहे रिस्पेक्टिव्ह एलिमेंटच्या अपोजिट जो काही एलिमेंट आहे तो त्याचा मायनर असतो। बघा इथं बघितलात तुम्ही तर m11 म्हणजे हा a11 आहे, तर याचा पहिला रो पहिला कॉलम झापल्यानंतर जो काही एलिमेंट उरेल तो का असेल, मायनर असेल m11। त्यानंतर m12 का असेल, तर पहिला रो दुसरा कॉलम याच्या अपोजिट हा 3 आहे, मग हा m12 असेल। त्याच पद्धतीनं आता आपल्याला हा m21 काढायचा आहे। मग m21 म्हणजे दुसरा रो आणि पहिला कॉलम। इथं जर बघितलात तुम्ही हा दुसरा रो पहिला कॉलम झापलात तर तुम्हाला काय मिळेल, इथं -3 मिळेल। इथं असेल आपला m23 आणि 21 आणि त्यानंतर 22 म्हणजे हा पहिला दुसरा रो दुसरा कॉलम झापल्यानंतर आपल्याला 2 मिळेल। हे झाले त्याचे मायनर्स। आता त्यांचे कोफॅक्टर शोधूयात। कोफॅक्टर आपण कॅपिटलनं दाखवतो, a11 a12 a21 आणि a22। याचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, aij इज इक्वल टू -1 रेस टू i प्लस j इंटू मायनर रिस्पेक्टिव्ह मायनर म्हणजे mij। इथं बघा -1 रेस टू 1 + 1 आहे इंटू m11 दिलेला होता आपल्याला 5, त्यानंतर -1 रेस टू 1 + 2 आणि मल्टिप्लिकेशन मध्ये असेल 3, -1 रेस टू 2 + 1 आणि मल्टिप्लिकेशन मध्ये असेल याचा करस्पॉन्डिंग मायनर -3 आणि त्यानंतर इथं -1 रेस टू दुसरा रो दुसरा कॉलम 2 + 2 इंटू m22 इट इज 2। याला सोडवत असताना आपण लक्षात काय ठेवलेलं होतं, तर -1 चा जो काही इंडेक्स आहे तो जर सम म्हणजे इवन असेल तर आपण चेंज करत नाही। म्हणजे हा जशा तसं लिहिलं 5, 1 + 2 इथं 3 येतो, साईन चेंज होईल। त्यानंतर इथं 2 + 1 ऑड आहे, ऑड म्हणजे -1 रेस टू ऑड -1 येतो आणि -1 इंटू दिलेली संख्या साईन चेंज होईल, मायनस होईल +3 आणि त्यानंतर इथं काय होणार, तर -1 रेस टू 4 सम आहे इवन आहे, याचा साईन आहे तसा हा 2 असेल। आता याच्यावरून आपण मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर काढूयात। मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर इज इक्वल टू आपण एक मॅट्रिक्स घेऊयात ज्याच्यामध्ये aij इथं 2x2 चाच असेल। मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर का असेल, aij आणि 2x2 चा, कारण इथं एक्झाम्पल 2x2 चा आहे त्याच्यामुळे आपलं येणारा मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर सुद्धा 2x2 चा असेल। ij याचं मिनिंग काय, हा 1 1 1 2 अशा पद्धतीनं असेल। इट इज इक्वल टू हा काय आहे बघा, इथं आपण काढलेले आहेत 5 - 3, हा 5 - 3 त्यानंतर हा 3 आणि 2 हा झाला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर। परंतु आपल्याला इथं ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स काढायचं आहे। मग ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स कसं काढलं होतं आपण बघा, ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स
इज इक्वल टू हा जे तुम्ही ए आय जे शोधलेला आहात म्हणजे मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर शोधलेला आहात त्याचा तुम्हाला ट्रान्सपोज घ्यायचा आहे. इट इज इक्वल टू ट्रान्सपोज म्हणजे दिलेला मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेणे म्हणजे काय, हे जे रो आणि कॉलम आहेत तर यांना आपण इंटरचेंज करतो. दिलेला मॅट्रिक्स जो आपण डिराईव्ह केलेला आहे 5 - 3 3 2 याचा ट्रान्सपोज म्हणजेच काय असेल बघा, रो आपल्याला कॉलम मधून लिहायचे आहेत, हा 3 आणि 2 अशा पद्धतीने आपण येथे ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स शोधलेला आहे. तर याच्या पुढील एक्झाम्पल आपण बघूयात. या पुढील क्वेश्चन नंबर 2 आहे. या मॅट्रिक्समध्ये 3x3चा हा एक मॅट्रिक्स दिलेला आहे आणि या मॅट्रिक्समध्ये आपल्याला ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स शोधायचा आहे. ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स शोधण्यासाठी आपण आत्ताच 2x2चं एक्झाम्पल पाहिलेलं होतं, ज्यामध्ये आपण पहिल्यांदा त्यांचे मायनर्स शोधले, त्यानंतर को फॅक्टर शोधलं आणि त्यानंतर त्याचा मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर काढून त्याचा आपण ट्रान्सपोज घेतलं जेव्हा आपल्याला ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स भेटलं. सेम त्याच पद्धतीने इथं पण आपल्याला सोडवायचं आहे. हा दिलेला एक्झाम्पल आहे, याला आपण गृहीत धरूयात. लेट ए हा दिलेला मॅट्रिक्स आहे. या मॅट्रिक्समधील एलिमेंट घेऊयात 1 - 1 2 -2 3 5 -2 0 1. आता यांचे मायनर्सची व्हॅल्यू शोधूयात आपण. मायनर्सची व्हॅल्यू शोधत असताना आपण m11 त्यानंतर हा m12 m13 याचे मायनर्स 9 मायनर्स असतील ते मायनर्स शोधूयात. मायनर्स शोधायच्या आपण कसं शोधायचं आहे ते पाहिलेलं होतं आपण. 1 1 म्हणजेच काय, तर पहिला रो पहिला कॉलम सोडून राहिलेल्या एलिमेंटचा डिटरमिनंट. हा पहिला रो आहे, हा पहिला कॉलम आहे. याला सोडून जे काही राहिलेले एलिमेंट्स आहेत तर त्यांचं डिटरमिनंट घेऊत आपण. राहिलेले एलिमेंट 3 5 त्यानंतर 0 1. त्याच पद्धतीनं m12 घ्यायचं आहे मला. त्यावेळेस पहिला रो दुसरा कॉलम झापल्यानंतर जे काही एलिमेंट्स राहतील त्याचा डिटरमिनंट म्हणजे -2 5 -2 5 -2 आणि त्यानंतर 1. हे बघा, पहिला रो दुसरा कॉलम -2 5 -2 1. त्याच पद्धतीनं तिसरा m13 मध्ये आपण काय करतो तर पहिला रो तिसरा कॉलम झापल्यानंतर जे एलिमेंट राहतील -2 3 आणि त्यानंतर हा -2 0 यांच्या व्हॅल्यूज आपल्याला शोधायच्या आहेत. डिटरमिनंटच्या व्हॅल्यू आपण शोधायचं यापूर्वी पाहिलेलं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 1 हा 3 -0 इज इक्वल टू 3. त्यानंतर हा -2 × 1 -2 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 5 × -2 -10 येईल. हा -10 इथं आपण घेऊयात. इट इज इक्वल टू -2 प्लस मायनस मायनस झाला प्लस इट इज इक्वल टू 8 म्हणजे 10 मधून 2 गेले, किती राहिले 8. त्यानंतर इथं 2 × 0 -2 × 0 म्हणजे हा आला 0 मायनस फॉर्म्युल्यामध्ये हा फॉर्म्युल्याचा मायनस होता आणि 3 × -2 इट इज -6 म्हणजेच 0 + 6 इट इज 6. हे झाला काही मायनर्स. आता याच्यानंतरचे दुसरे राहिलेले मायनर्स शोधूयात. आपण पहिल्या रोशी रिलेटेड मायनर्स शोधलेले होते. आता दुसऱ्या रोचे ते कसे असतील तर m21 त्यानंतर m22 m23 m31 m32 आणि m33 हे आपण मायनर्स शोधूयात. आताप्रमाणेच ज्या पद्धतीने आपण इकडे मायनर्स शोधलेले होते त्याच पद्धतीने इथे आपण मायनर्स घेऊयात. बघा, इथं दुसरा रो पहिला कॉलम आपल्याला घ्यायचा नाही. दुसरा रो पहिला कॉलम झापल्यानंतर काय राहणार आहे -1 2 आणि इथं 0 1. त्याच पद्धतीनं 2 2 दुसरा रो दुसरा कॉलम सोडला. हा दुसरा रो दुसरा कॉलम सोडल्यानंतर काय राहील 1 2 -2 1 1 2 -2 1. त्याच पद्धतीने आता दुसरा रो तिसरा कॉलम सोडायचा. हा दुसरा रो तिसरा कॉलम सोडल्यास 1 -1. त्यानंतर इथं राहिलं -2 आणि 0. त्याच पद्धतीने आपल्याला तिसरा रो आणि पहिला कॉलम सोडायचा आहे. तिसरा रो आणि
पहिला कॉलम म्हणजे राहिले काय -1 2 3 5 -1 2 3 5. त्याच पद्धतीने आता तिसरा रो दुसरा कॉलम, तिसरा रो दुसरा कॉलम म्हणजे राहील काय 1 2 -2 5 1 2 -2 5 आणि शेवटचं तिसरा रो तिसरा कॉलम झापल्यानंतर आपल्याला राहिलेले एलिमेंट तिथे घ्यायचे आहेत आणि ते कोणते आहेत 1 -1 आणि हा -2 आणि 3. आता याच्या व्हॅल्यूज शोधूयात आपण. डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू काढायचं आपण पाहिलेलं आहे, ते आपण क्रॉस मल्टिप्लिकेशननं बघतो. इथं -1 × 1 हा -1 -0 इट इज इक्वल टू -1. त्याच पद्धतीनं 1 × 1 हा 1 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे 2 × 2 2 × -2 -4 आला आणि इथला मायनस प्लस होईल इट इज इक्वल टू 5. त्यानंतर नेक्स्ट बघा M23 मध्ये हा 1 × 0 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन येईल 2 इट इज इक्वल टू -2. त्याच पद्धतीनं -5 या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन थ्रू 3 × 2 इट इज 6 -11. त्यानंतर इट इज इक्वल टू 5 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस आलेलं आहे आणि हा मायनस साईन या दोघांचं मायनस × मायनस आपण प्लस घेऊयात 2 2 4 इट इज 9 आणि लास्ट असेल 3 × 1 3 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 आलेलं आहे आणि इट इज 1. हे झाले त्याचे करस्पॉन्डिंग मायनस. जे काही मॅट्रिक्समध्ये दिलेले एलिमेंट्स आहेत तर त्या प्रत्येक एलिमेंटचे आपण मायनर शोधले. आता त्या प्रत्येकाचा आपल्याला कोफॅक्टर शोधायचा आहे. कोफॅक्टर आपण कॅपिटल ए न दाखवतो ते बघूयात आपण. कोफॅक्टर घेत असताना आपल्याला घ्यायचे आहेत A11 त्यानंतर A12 A13 A21 A22 त्यानंतर A23 A31 A32 आणि A33 हे त्याचे काय आहेत करस्पॉन्डिंग कोफॅक्टर्स आहेत. कोफॅक्टरचा फॉर्म्युला पण आपण पाहिलेला होता. कोफॅक्टरचा फॉर्म्युला काय होता तर Aij इज इक्वल टू -1 + j इंटू करस्पॉन्डिंग मायनर. म्हणजे Ij इट इंडिकेट्स द नंबर ऑफ रो अँड कॉलम रिस्पेक्टिवली. आता इथं नंबर ऑफ रोज इथं काय म्हणलात तुम्ही किंवा हा कॉलमचा नंबर रोचा नंबर आणि कॉलमचा नंबर यांच्या दोघांचे आपण ॲडिशन करतो. म्हणजे इथं येत असताना काय येणार -1 * 1 + 1. त्यानंतर इथं काय येणार -1 * 1 + 2. इथे -1 * 1 + 3 -1 * 2 + 1. म्हणजे इथं काय करतो आपण जो काही कॉलमचा नंबर आहे त्यानंतर त्याचा रोचा नंबर आहे यांच्या दोघांच्या आपण इंडेक्समध्ये ॲडिशन घेत आहोत. -1 * 2 + 2 -1 * 2 + 3 -1 * 3 + 1 -1 * 3 + 2 आणि -1 काय असेल 3 + 3. आपण हे अशा पद्धतीनं लिहित आहोत. हे कशासाठी लिहित आहे थोडंसं तुम्हाला लक्षात राहावं यासाठी, किंवा तुम्हाला लक्षात आलेलं असेल तर आपण एका पुढं एकच घेतो लगेचच. लागलीच त्याचे मायनर सुद्धा आपण मल्टिप्लिकेशनमध्ये घेतो. पण थोडंसं इथं एकाच सिस्टीमनं करत असताना थोडंसं लक्षात राहावं हा आपला उद्देश आहे. याच्यामध्ये आता त्यांचे करस्पॉन्डिंग मायनर घ्यायचे आहेत. मग मायनर्स कोणकोणते आहेत इथं तर बघा इथं पहिल्याचा मायनर इथं हा 3 त्यानंतर 8 6 हा 3 याला मल्टिप्लिकेशनमध्ये. त्यानंतर A12चा करस्पॉन्डिंग मायनर कोण आहे M12 आहे आणि तो किती आलेला होता 8 आलेला होता. M13 6 आलेला आहे. त्यानंतर M21 हा होता -1. त्यानंतर इथं 5 त्यानंतर M23 -2 M31 -11 M32 हा किती आहे 9 आणि शेवटचं हा 1. आता यांच्या व्हॅल्यूज काढत असताना आपण आणखीन एक ट्रिक्स पाहिलेली होती. काय होतं जर इंडेक्स -1चा इंडेक्स जर इवन असेल
तर तुम्ही मायनरचं साईन चेंज करत नव्हतात आणि -1चा इंडेक्स जर ऑड असेल तर मग मात्र आपण त्या मायनरचा साईन चेंज केला. मग तो कसा असेल? इथं बघा इंडेक्स 1 + 1 म्हणजे काय? 2 आहे, इवन आहे, म्हणजे साईन तुम्ही जसं तसं लिहिलात. या 3चं हा 3 जसं तसं लिहिलात. इथं 1 + 2 ऑड होतं, ऑड आहे म्हणजे साईन, कारण काय -1 ऑड इट इज इक्वल टू -1 आणि -1 न कोणत्याही संख्येला तुम्ही जर मल्टिप्लाय केलात तर तिथं उत्तर काय होईल? त्या संख्येचं फक्त साईन बदलेल. त्याच पद्धतीनं म्हणजे इथं -8 होणार. त्यानंतर इथं जर विचार केला तुम्ही हा ऑड आहे का इवन आहे? हा इवन आहे म्हणजे हा साईन बदलणार नाही, तुम्ही जशा तसं लिहिलं 6. इथं ऑड आहे म्हणजे याचा -1चा होणार +1. इवन आहे हा 5 ॲज इट इज. 2 + 3 ऑड आहे, साईन बदलेल, हा 2 झाला. 3 + 1 इवन आहे, साईन आहे तसा -11. त्यानंतर 3 + 2 इवन ऑड आहे म्हणजे साईन बदलेल -9 आणि इथं 3 + 3 म्हणजेच इवन आहे, साईन ॲज इट इज म्हणजे 1 लिहूयात. त्यानंतर हा झाला कोफॅक्टर. याच्यानंतरचा भाग काय आहे? तर तुम्हाला आता मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर शोधायचा आहे. मग ते बघूयात आपण. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मग मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर काय आहे? हा 3/3चा आहे बघा. Aij 3/3चा आहे. इट इज इक्वल टू ज्या आलेल्या व्हॅल्यूज आहेत त्या आपल्याला इथं लिहायच्या आहेत. मग आलेल्या व्हॅल्यूज कोणकोणत्या आहेत? तर इथं लिहिलेल्या आहेत बघा. हा 3 -8 6 पहिल्या रोमध्ये, 3 -8 6 दुसऱ्या रोमध्ये, 1 5 2 1 5 2 आणि लास्ट रोमध्ये म्हणजे तिसऱ्या रोमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे? A31 32 आणि 33 -11 -9 आणि राहिलेला 1. हे झालेलं आहे मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. पण तुम्हाला प्रश्न काय विचारला इथं? ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स शोधायला सांगितलेलं आहे. मग ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स शोधणे म्हणजे काय? जो तुम्हाला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर मिळालेला आहे तर त्याचा फक्त आपल्याला काय घ्यायचं आहे? ट्रान्सपोज घ्यायचा आहे. मग लिहूया तिथं आपण ट्रान्सपोज नाही, इथं आपण ॲडजॉइंट ऑफ ए शोधायचं आहे. तर ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू दिलेला जो तुम्ही मॅट्रिक्स होता Aij त्याचा तुम्हाला ट्रान्सपोज घ्यायचा आहे. मग त्याचा आपण ट्रान्सपोज घेऊयात. इट इज इक्वल टू काय असेल? दिलेला मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. दिलेला मॅट्रिक्स काय आहे? 3 -8 6 1 5 2 -11 9 1 याचा ट्रान्सपोज. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे? रोला कॉलममध्ये, कॉलमला रोच्या स्वरूपात लिहिता येईल. म्हणजे जेव्हा तुम्ही रोला कॉलमच्या स्वरूपात लिहाल तेव्हा कॉलम सुद्धा ऑटोमॅटिक रोच्या स्वरूपात लिहिले जातील. म्हणजे कसं लिहिता येईल? 3 -8 6 3 -8 6 त्यानंतर 1 5 2 1 5 2 आणि लास्ट आहे -11 9 आणि 1. बघा अशा पद्धतीने आपण या एक्झाम्पलमध्ये काय शोधलो? एक मॅट्रिक्स दिलेला होता, मॅट्रिक्स ए. तुम्ही काय केलात? प्रश्न काय होता तुम्हाला? फाइंड द ॲडजॉइंट ऑफ गिवन मॅट्रिक्स. काय शोधलो? मग पहिल्यांदा तुम्ही त्याचे मायनर शोधलात, करस्पॉन्डिंग एलिमेंटचे सर्वांचे मायनर शोधलात, प्रत्येक मायनरचा परत कोफॅक्टर शोधलात, प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर शोधलात आणि त्या कोफॅक्टरचं परत मॅट्रिक्स लिहिलं. आणि मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टरचं काय घेतलात तुम्ही? ट्रान्सपोज घेतलात आणि दिलेल्या मॅट्रिक्सच्या कोफॅक्टरचा ट्रान्सपोज म्हणजेच काय असेल? ॲडजॉइंट ऑफ गिवन मॅट्रिक्स. तुम्हाला समजलेलं असेल. खूपच सोपा असं भाग आहे. तर याचं तुम्ही एक स्क्रीनशॉट घ्या आणि याच्या पुढील भाग आपण बघूयात. या पुढील क्वेश्चन नंबर 4 आहे. इथे एक मॅट्रिक्स दिलेला आहे आपल्याला. या मॅट्रिक्समध्ये हा 3/3चा मॅट्रिक्स आहे आणि त्या मॅट्रिक्सचा आपल्याला ॲडजॉइंट शोधायचा आहे.
आणि ॲडजॉईंट शोधून तुम्हाला दिलेल्या ॲडजॉईंटचा आणि एचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तो मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करत असताना तुम्हाला यांची जागा बदलायची आहे. पहिल्यांदा ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए करा, परत ॲडजॉईंट ऑफ ए इंटू ए करा, जे की आपल्याला कशाच्या बरोबर आहे दाखवायचं आहे. तर डिटर्मिनंट ऑफ ई इंटू आय, आय माहिती आहे आपल्याला. आय इट इज अ युनिट मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये सर्व डायगोनल एलिमेंट 1 आणि नॉन डायगोनल एलिमेंट काय येतात, 0 येतात. हा प्रश्न जुलै 17ला विचारलेला होता 4 मार्कासाठी. बघा हा प्रश्न बघूयात. याच्यामध्ये पहिल्यांदा दिलेला मॅट्रिक्स आपण लिहिला, तो ऑलरेडी ए या नावाने दिलेला असल्यामुळं आपण तिथं गृहीत न धरता डायरेक्ट लिहूयात. आपण याचे मायनर शोधूयात. मायनर शोधत असताना बघा पहिला रो पहिला कॉलम M11 काढत असताना तुम्ही पहिला रो पहिला कॉलम झापलात, राहिलेले एलिमेंट घेतला 0 -2 0 3. त्यानंतर 1 2 पहिला रो दुसरा कॉलम झापलात 3 -2 आणि हा 1 3. त्याच पद्धतीनं पहिला रो तिसरा कॉलम झापलात, राहणार आहे 3 0 आणि 1 0. त्याच पद्धतीनं 2 1 दुसरा रो आणि पहिला कॉलम, दुसरा रो पहिला कॉलम -1 2 0 आणि 3. त्याच पद्धतीनं 2 2 चा विचार केला, बघा दुसरा रो दुसरा कॉलम म्हणजे फक्त शेवटचे हा एलिमेंट राहणार 1 2 1 3 1 2 1 3. त्याच पद्धतीनं 2 1 दुसरा रो तिसरा कॉलम, दुसरा रो तिसरा कॉलम 1 -1 आणि 1 आणि 0. त्याच पद्धतीनं इतर पण डिटर्मिनंटच्या स्वरूपात लिहूयात. M31 ची व्हॅल्यू तिसरा रो पहिला कॉलम झापल्यास राहणारे व्हॅल्यू जे आहेत -1 2 हे सर्व एलिमेंट घेऊयात आपण 0 -2. त्यानंतर तिसरा रो दुसरा कॉलम झापल्यास 1 2 3 -2 आणि तिसरा रो तिसरा कॉलम झापल्यास आपल्याला काय मिळेल 1 -1 आणि 3 0. या सर्व डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण शोधूयात. डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण शोधतो क्रॉस मल्टिप्लायनं 0 × 3 -0 × 2 इट इज 0. त्यानंतर 3 3 जार 9 -2 1 जार 2, परंतु इथं -2 असेल. 9 + 2 इज 11. हा 0 -0. त्यानंतर 1 × -3 आणि हा 0 -3. त्यानंतर 3 × 1 3 मायनस हा 2 इज 1. हा 0 -1 × -1 येईल आणि हा -1 इथं घेतल्यामुळं हा 0 + 1 म्हणजे 1 आला. हा झाला M23. आता M31 ची व्हॅल्यू शोधूयात. क्रॉस मल्टिप्लाय केल्यास काय आलेलं आहे तर बघा -1 × -2 इट इज +2 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 इज 2. त्याच पद्धतीनं 1 × -2 इट इज -2 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन तो 3 × 2 इट इज 6 -6. दोन्ही मायनस आहेत, ॲडिशन करूयात इट इज -8. आणि हा 1 × 0 मायनस 3 × -1 -3 येणार आणि इथल्या मायनसमुळं तो प्लस झाला इट इज 3. हे झाले मायनर्स. आता त्यांचे करस्पॉन्डिंग को फॅक्टर शोधूयात. को फॅक्टरसाठी फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, तो काय आहे AIJ इज इक्वल टू काय लिहितात तुम्ही -1 raised I + j इंटू करस्पॉन्डिंग मायनर ऑफ गिवन एलिमेंट. मग इथं काय येणार बघा -1 raised IJ. मग इथं काय येणार -1 raised 1 + 1. इथं -1 raised 1 + 2 -1 raised 1 + 3. म्हणजे जो काही रोचा नंबर आहे आणि कॉलमचा नंबर आहे दोघांचे आपण ॲडिशन करतोय. थोडंसं एकाखाली एक फास्ट लिहूयात म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण लक्षात येईल आणि लक्षात ठेवायचं पण लक्षात राहणार आहे. मग हा -1 हा 2 + 1 -1 2 + 2 -1 raised 2 + 3. इथं -1 raised 3 + 1 -1 raised 3 + 2 आणि इथं 3 + 3. करस्पॉन्डिंग मायनर पण मल्टिप्लिकेशनमध्ये घेऊयात आपण. बघा 0 11 0
ठीक आहे, याला गुणाकारामध्ये 0, हा 11, त्यानंतर हा 0, परत याला मल्टिप्लिकेशनमध्ये हा -3, त्यानंतर हा 1, तिथं हा -1, सॉरी -1 नाही +1 आहे इथं, हा 1, त्यानंतर हा 3 1 म्हणजे इथं 2 आहे, 2 मल्टिप्लिकेशनमध्ये हा -8 आणि हा 3. बघा यांच्या व्हॅल्यूज शोधूयात आपण. व्हॅल्यूज शोधल्यानंतर आपल्याला को-फॅक्टर्स मिळतील. को-फॅक्टर काढताना आपण एकच लक्षात ठेवलेलं होतं, फक्त मायनरचा साईन चेंज करायचा का नाही. मायनरचा साईन कधी चेंज होणार, जर -1 रेज टू इवन ऑर्डर असेल तर साईन चेंज होणार नाही, आणि ऑड ऑर्डर असेल तर साईन चेंज होईल. बघा इवन ऑर्डर आहे, हा ॲज इट इज. ऑड आहे, साईन बदलेल. इवन ऑर्डर आहे, हा ॲज इट इज. त्यानंतर इथं पण इवन आहे, हा -3, इथं पण इवन आहे, 2 + 1 3, सॉरी 2 + 1 3 आहे, म्हणजे हा ऑड होईल आणि याचं साईन बदलेल, हा होणार +3. त्यानंतर 2 + 2 4 आहे, म्हणजे याचं साईन बदलणार नाही. 2 + 3 ऑड आहे, साईन बदलेल. इथं 3 + 1 इवन आहे, 2 ॲज इट इज. ऑड आहे, -8चा झाला +8, आणि इथं 3 + 3 इवन आहे, त्याचं साईन आहे तसं. हे झाले दिलेल्या मॅट्रिक्सच्या प्रत्येक एलिमेंटचे को-फॅक्टर. आता मॅट्रिक्स ऑफ को-फॅक्टर शोधूयात. मॅट्रिक्स ऑफ को-फॅक्टर इट इज इक्वल टू Aij विच इज ऑफ मॅट्रिक्स 3:3. यांचं आपल्याला एक मॅट्रिक्स घेऊयात. तो कसा असेल बघा, A11, A12, A13 हे पहिल्या रोचे 3 एलिमेंट्स. त्यानंतर 21, A22, A23, A31, A32 आणि A33 यांच्या व्हॅल्यूज लिहूयात आपण, जे आत्ताच शोधलेले आहेत आपण. ते कसे आहेत बघा, इथून स्टार्ट आहे 0, -11 0, त्यानंतर 3 1 -1 आणि ठीक आहे, आणि शेवटचं आहे 2 8 3. हे झाले मॅट्रिक्स ऑफ को-फॅक्टर. आता आपल्याला काय करायचं आहे, तर त्याचा ट्रान्सपोज शोधायचा आहे. मग याचा ट्रान्सपोज शोधणे म्हणजेच काय करायचं, तुम्हाला ॲडजॉईंट काढायचं आहे. ॲडजॉईंट A इज इक्वल टू Aij, जो तुम्ही मॅट्रिक्स घेतलात त्याचा तुम्हाला ट्रान्सपोज घ्यायचा आहे. दिलेला मॅट्रिक्स मी परत एकदा लिहितो. हा 0 -11 0 3 1 -1 2 8 3 याचा ट्रान्सपोज. म्हणजेच बघा ट्रान्सपोज शोधतो आपण, कसं शोधतो, पहिला रो पहिला कॉलम म्हणून लिहितो. 0 -11 0, हा 3 1 -1 2 8 आणि 3. हा झाला त्याचा ट्रान्सपोज. सॉरी, ट्रान्सपोज म्हणजेच काय, ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स. परंतु या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथंपर्यंत थांबायचं नाही, तर आपल्याला आता परत मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन घेत असताना तुम्हाला आता किती गोष्टी काढाव्या लागतील. एक तर हा पहिला मल्टिप्लिकेशन काढावं लागेल, त्यानंतर त्याला अदलाबदल करून दुसरा मल्टिप्लिकेशन काढावं लागेल. परत इथं तुम्हाला डिटर्मिनंट ऑफ ए काढायचं आहे, आणि मग तो डिटर्मिनंट ऑफ ए आणि आयचे मल्टिप्लिकेशन हे काय येणार आहे आपल्याला, या दोघांच्या व्हॅल्यू एवढे येणार आहे, हे आपल्याला शोधायचं आहे. याचं तुम्ही थोडंसं स्क्रीनशॉट घ्या. या पुढील भाग आपण बघूयात. येथे आपल्याला आता ॲडजॉईंट ऑफ ए मिळालेला आहे. या एक्झाम्पलमध्ये आपण ए आणि ॲडजॉईंट एचं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन घेऊयात. ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए इट इज इक्वल टू दिलेला मॅट्रिक्स ए घेतो, हा 1 -1 2 3 0 -2 1 0 3, आणि याला मल्टिप्लिकेशनमध्ये हा त्याचा ॲडजॉईंट -11 1 8 आणि 0 -1 3. मल्टिप्लाय करूयात. मल्टिप्लिकेशन घेत असताना आपण काय करतो, पहिला रो आणि पहिला कॉलम याचं मल्टिप्लिकेशन. पहिला रो पहिला कॉलम 1 × 0 0 -1 ×
-11 प्लस 11, 2 इंटू 0 0, पहिला रो दुसरा कॉलम 1 इंटू 3 3, -1 इंटू 1 -1, 2 इंटू -1 -2, पहिला रो दुसरा कॉलम झाला, पहिला रो तिसरा कॉलम 1 इंटू 2 2, -1 इंटू 8 -8, 2 इंटू 3 6. त्याच पद्धतीनं पहिला रो आणि 3 कॉलम झाले. आता दुसरा रो आणि 3 कॉलम 3 इंटू 0 0 इंटू -11 आणि 2 इंटू 0, त्यानंतर 3 इंटू 3 9, 0 इंटू 1 आणि -2 इंटू -1 प्लस 2. त्याच पद्धतीनं 3 इंटू 2 6, 0 इंटू 8 आणि -2 इंटू 3 -6. शेवटच्या रोशी रिलेटेड बघा. आता थर्ड रो, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम 1 इंटू 0 0 इंटू 11 आणि 3 इंटू 0, 1 इंटू 3 हा 3, 0 इंटू 1 0 आणि 3 इंटू -1 -3. त्यानंतर 1 इंटू 2 हा 2, 0 इंटू 8 0, 3 इंटू 3 9. इट इज इक्वल टू, यांचं मल्टिप्लिकेशन अशा पद्धतीनं केलं आपण. यांचं ॲडिशन बघूयात आता. हा 11 इंटू 0, हा 3 मधून 3 गेले, त्यानंतर बघा 6 प्लस 2 8 मधून 8 गेले 0, इथं हा 0, इथं 9 प्लस 2 11, 6 मधून 6 गेले, हा 0, 3 मधून 3 गेले आणि 2 प्लस 9 11. काय मिळाले बघा, 11 इंटू हा काय मिळाला तुम्हाला, युनिट मॅट्रिक्स. 11 इंटू युनिट मॅट्रिक्स. ठीक आहे, म्हणजे 11 हा इथं डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू असली पाहिजे. चेक करूयात आपण, याला इक्वेशन 1 म्हणूयात. त्यानंतर हा भाग झाला आपला. आता ॲडजॉइंट ए इंटू ए शोधूयात. ॲडजॉइंट ए इंटू ए इज इक्वल टू दिलेले 2 मॅट्रिक्स, ठीक आहे. 2 मॅट्रिक्स लिहूयात आपण. आता आदला बदली करून पहिल्यांदा तुम्हाला ॲडजॉइंट ऑफ ए लिहायचा, म्हणजे 0 3 2 0 3 2, त्यानंतर -11 1 8 आणि 0 -1 3. त्यानंतर नेक्स्ट 1 -1 2, त्यानंतर 3 0 -2 आणि लास्ट आहे 1 0 3 1 0 3. इट इज इक्वल टू मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन घेऊयात आपण. जसं आत्ताच आपण 3/3चं मल्टिप्लिकेशन केलेलं होतं त्याच पद्धतीनं. पहिला रो, इथं पहिला कॉलम 0 इंटू 1 0, 3 इंटू 3 9 आणि 2 इंटू 1 हा 2, 0 इंटू -1, 3 इंटू 0, 2 इंटू 0 म्हणजे 0च. त्यानंतर 0 इंटू 2 हा 0, त्यानंतर 3 इंटू -2 -6 आणि 2 इंटू 3 6. त्याच पद्धतीनं आता पहिल्या रोचं आणि तिन्ही कॉलमचं मल्टिप्लिकेशन आपण इथं घेतलेलं आहे. आता दुसरा रो आणि 3 त्याचे करस्पॉन्डिंग आपण इकडले कॉलम घेऊयात. -11 इंटू 1 -11, 1 इंटू 3 3, 8 इंटू 1 8, परत -11 इंटू 1 11, 1 इंटू 0 आणि 8 इंटू 0, परत -11 इंटू 2 -22, 1 इंटू हा -2 आणि 8 इंटू 3 8 3 जार 24. हां 8 3 जार 24. नेक्स्ट आता हे दुसऱ्या रोशी रिलेटेड झालं. आता थर्ड रो 0 इंटू 1 -1 इंटू 3 3 इंटू 1, त्यानंतर 0 इंटू -1 1 इंटू 0 आणि हा सगळा 0च. त्यानंतर शेवटचं 0 इंटू 2 0,
परत -1 इंटू -2 आणि 3 3 जार 9. इट इज इक्वल टू, याला सोडवूयात आपण. याचं ॲडिशन घ्या. 11 0 0, कारण 6मधून 6 गेले 0. त्यानंतर इथं 8 + 3 11मधून 11 गेले, हा 11. त्यानंतर इथं पण 0 आला, कारण 24 - 24, कारण या दोघांचं ॲडिशन -24 आणि पुढं +24 आहे, जे की 0 होऊन जाईल. 3मधून 3 गेले 0, हा 0 आणि 9 + 2 11. म्हणजे बघा, इथं तुम्हाला लक्षात आलं असेल की या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे सारखं आलेलं आहे. म्हणजे डायगोनल एलिमेंट 11 म्हणजे स्केलार मल्टिप्लिकेशन, स्केलार मॅट्रिक्स आलेला आहे, ज्याच्यामध्ये सगळे डायगोनल एलिमेंट किती आहेत? 11 आहेत. मग बघा, हा इक्वेशन 2 म्हणूयात. आता इक्वेशन 1 आणि 2 वरून हे दोन्ही तर सारखे आले हे लक्षात आलं आपल्याला. आता आपल्याला काय शोधायचं आहे? डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय शोधायचं आहे. मग डिटर्मिनंट ऑफ ए शोधूयात पहिल्यांदा. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू, डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे दिलेल्या मॅट्रिक्सला डिटर्मिनंटच्या स्वरूपात लिहिणे. का आहे दिलेला मॅट्रिक्स? 1 - 1 2, 1 - 1 2, त्यानंतर 3 0 आणि -2, त्यानंतर 1 0 3. 3/3चा डिटर्मिनंट कसं शोधायचा, कसं सोडवायचा हे आपण शोधलेलं आहे. मग ते कसं करता येईल? बघा, आपण यापूर्वी बघितलेलं आहे, थोडंसं तुम्हाला लक्षात पण असेल. आपण काय करतो? हा 1 इंटू, बघा 1 इंटू हा रो हा कॉलम झापला तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 इंटू 0 मायनस हा 0, म्हणजे काय येणार इथं? 0 येईल. बघा परत एकदा सांगतो, हा 1 इंटू 1च्या गुणाकारात काय घ्यायचं आहे? तो रो, तो कॉलम झापायचा आणि जो काही डिटर्मिनंट येईल त्याची व्हॅल्यू घ्यायची. मग डिटर्मिनंटमध्ये काय येणार आहे? 0 - 2 आणि 0 3 मल्टिप्लिकेशन. 3 इंटू 0 मायनस हा 2 इंटू 0, 0 - 0. बघा लक्षात येते का? त्यानंतर -1चं साईन बदलतो आपण, +1 इंटू, बघा आता हा रो हा कॉलम झापल्यानंतर राहिलेला जो एलिमेंट आहे त्याचे डिटर्मिनंट बघा काय येणार आहे? तर 3 - 2 1 आणि 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 इंटू 3 9 मायनस, बघा 3 इंटू 3 9 आणि इथं काय? हा मायनस मल्टिप्लिकेशन. -2 इंटू 1 -2 आला, परंतु इथल्या मायनसमुळं तो काय झाला? प्लस झाला. 9 + 2. परत +2 इंटू, आता परत +2 इंटू काय येईल? बघा 2 म्हणजेच तिसरा रो आहे, सॉरी पहिला रो आहे आणि तिसरा कॉलम आहे. मग राहिलेले एलिमेंट काय काय आहेत ते बघा. हे आणि हेला जर तुम्ही कॅन्सल केलात तर राहणार काय? 3 0 1 0, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 इंटू 0 0 मायनस 0 0 -0. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन, जर ही कन्सेप्ट जर थोडंसं तुम्हाला अवघड वाटत असेल तर पहिल्यांदा थोडंसं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनचं आपण इंट्रोडक्शनमध्ये पाहिलेला भाग थोडंसं बघून घ्या आणि मग हे परत एकदा तुम्ही बघू शकता. इट इज इक्वल टू, हा 1 इंटू 0, त्यानंतर 1 इंटू 11, 1 इंटू 11 म्हणजेच 11 आणि 2 इंटू 0 म्हणजे 0 इज 11. बघा डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. डिटर्मिनंट ऑफ ए आलेला आहे 11. आता या डिटर्मिनंट ऑफ ए ला कशाला मल्टिप्लाय करायचं तुम्हाला? आय ला मल्टिप्लाय करायचं. आय म्हणजे युनिट मॅट्रिक्स. बघूयात आपण. बघा इथं लिहितो, हा डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय इज इक्वल टू, डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू आले 11. आय माहिती आहे तुम्हाला 1 0 0 0 1 0 0 0 1. याला मल्टिप्लाय केला तुम्ही तर काय येणार आहे? तर 11 सर्वांना मल्टिप्लाय करायचं तुम्हाला. मध्ये प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय केल्यास तुम्हाला लक्षात आलं असेल इथं काय आलं आहे? 1 इंटू 11, डायगोनल एलिमेंट सगळे 11 येतील आणि नॉन डायगोनल हे ऑलरेडी 0 आहे, त्याला कोणत्याही संख्येनं मल्टिप्लाय केल्यास तेच येणार. हा इक्वेशन 3. तर इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 हे सगळेच सारखे आहेत. बघा तुम्ही, इक्वेशन 1 एक असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये डायगोनल एलिमेंट 11 आहेत.
इक्वेशन 2 असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये सगळे एलिमेंट डायगोनल एलिमेंट 11 आहेत आणि नॉन डायगोनल 0 आहेत आणि शेवटचा तो पण असं चाललेला आहे. बघा याच्यावरून हे एक्झाम्पल आपण प्रूव्ह केलेलं आहे आणि हा क्वेश्चन जुलै 17ला 4 मार्कासाठी विचारलेला होता. खूप सोपा आहे पण थोडंसं लेंदी क्वेश्चन आहे, तर आपल्याला थोडंसं सरावाने या गोष्टी सगळ्या शक्य होतील. याचं आपण एक स्क्रीनशॉट घ्या. यापुढील एक्झाम्पल बघूयात आपण. यापुढील क्वेश्चन नंबर 5, फाइंड द इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. आतापर्यंतचे जेवढे क्वेश्चन पेपर 12वीचे झाले त्या प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला इन्व्हर्स शोधण्याचं एक तरी एक्झाम्पल तुम्हाला दिसेल. म्हणजे मॅट्रिक्स या चॅप्टरमधला सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आपण वळलेलो आहोत. दिलेल्या मॅट्रिक्सचं इन्व्हर्स शोधणे याच्या 2 पद्धती आहेत. एक ॲडजॉईंट मेथड आणि दुसरा आपण ट्रान्सफॉर्मेशन मेथड बघूयात. तो भाग पण आपण बघूयात. आता याच्यामध्ये आपण दिलेला मॅट्रिक्सचा ॲडजॉईंट शोधायचा आहे. दिलेल्या मॅट्रिक्सचा ॲडजॉईंट आपण शोधायला शिकलेलो होतो आत्ताच. फक्त आपल्याला काय करायचं आहे, एक फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला या काही किमती ठेवून आपल्याला काय शोधायचं आहे, त्याचा इन्व्हर्स शोधायचा आहे. बघा दिलेला मॅट्रिक्स आहे -1 5 3 2. आपण समजूया हा ए आहे आणि लेट -1 5 त्यानंतर -3 2 हा कोणता मॅट्रिक्स आहे, ए आहे. दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स शोधता येईल, परंतु पहिल्यांदा तुम्हाला डिसाईड करावं लागेल की दिलेल्या मॅट्रिक्सला खरंच इन्व्हर्स आहे का. मग हे कसं शोधणार तुम्ही, तर पहिल्यांदा तुम्हाला त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू शोधावं लागेल. मग डिटर्मिनंटची व्हॅल्यू शोधूयात. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू -1 5 -3 2. इट इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करूया. 2 × -1 -2 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 5 × 3 -15. हा -15. इट इज इक्वल टू हा -2 -15. इट इज इक्वल टू 13 विच इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू 0 नको आहे. बरोबर, सिंग्युलर मॅट्रिक्स नको आहे तो. मग इथं काय करावं लागेल, जर असा असेल तर तुम्ही लिहू शकता ए इन्व्हर्स एक्झिस्ट करतो. देअरफॉर ए इन्व्हर्स एक्झिस्ट्स. ए इन्व्हर्स एक्झिस्ट आहे, मग तुम्ही इन्व्हर्स शोधू शकता. बरं इथं आता इन्व्हर्स कोणत्या पद्धतीनं शोधायचं, तुम्हाला ॲडजॉईंट मेथडनं शोधायचं आहे. मग ॲडजॉईंट मेथड पहिल्यांदा तुम्हाला ॲडजॉईंट काढावं लागेल दिलेल्या मॅट्रिक्सचा. ॲडजॉईंट शोधूयात आपण. पहिल्यांदा आपण मायनर्स घेतो. M11 M12 M21 आणि M22. मायनर्स शोधणं इथं खूप सोपं आहे. दिलेल्या करस्पॉन्डिंग एलिमेंटचा अपोजिट एलिमेंट म्हणजेच मायनर असेल. बघा इथं याचा मायनर म्हणजे त्याचा अपोजिट हा 2 आहे. कारण कसं, हे पहिला रो पहिला कॉलम आपला हा आला. M12 याचा अपोजिट -3 आहे, हा त्याचा मायनर आहे. त्यानंतर 21 दुसरा रो पहिला कॉलम हा -3 आहे, म्हणजे त्याचा अपोजिट 5 आणि याचा अपोजिट -1 हे त्याचे मायनर्स आहेत. हे आपण पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल हे काय केलं आपण. त्यानंतर यांचे को फॅक्टर शोधतो आपण. को फॅक्टर आपण कॅपिटल ए न दाखवतो. हा A11 A12 A21 A22. फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, Aij इज इक्वल टू -1 raised to I plus j into करस्पॉन्डिंग मायनर. बघा -1 raised to 1 plus 1 -1 raised to 1 plus 2 -1 raised to 2 plus 1 -1 raised to 2 plus 2 यांच्या मल्टिप्लिकेशनमध्ये त्यांचे करस्पॉन्डिंग मायनर इथं येणार 2, इथं -3 5 आणि -1. इट इज इक्वल टू, इथं पण आपण एक रूल लक्षात ठेवलेला होता. -1 raised to ऑड असेल तर साईन बदला. -1 raised to इवन आहे, साईन ॲज इट इज. ऑड साईन बदलूयात, मायनरचे साईन बदलतो आपण. इथं ऑड आहे, परत 5चा साईन बदलेल.
आणि इथे इवन असल्यामुळं हा साईन जसं तसं. हा झाला मॅट्रिक्स कोफॅक्टर्स. आता मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर शोधूयात. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर इज इक्वल टू हा जो AIJ पासून हा 2/2चा जो काही मॅट्रिक्स आलाय तो लिहूयात आपण. इट इज इक्वल टू तो कसा असेल A11 A12 A21 आणि A22. इट इज इक्वल टू व्हॅल्यूज लिहा. यांच्या व्हॅल्यूज काय आहेत 2 3 -5 -1 2 3 त्यानंतर -5 -1. हे काय झालं तर आपल्याला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर मिळाला. तुम्हाला शोधायचा ट्रान्सपोज. मग याचा ट्रान्सपोज शोधूयात. बघा ट्रान्सपोज शोधणे म्हणजेच ॲडजॉईंट शोधणे. ॲडजॉईंट ऑफ A किंवा ॲडजॉईंट A इज इक्वल टू हा AIJ जो आहे त्याचा ट्रान्सपोज. मी थोडंसं डायरेक्ट लिहूया. तिथं आपण ट्रान्सपोज लिहिणे म्हणजे काय, याचे जे रो आहेत ते कॉलममध्ये लिहिणे, जे कॉलम आहेत ते रोमध्ये लिहिणे. म्हणजे काय असेल 2 3 हा जो आहे तो कॉलममध्ये येणार 2 3 आणि -5 -1. हा झाला ॲडजॉईंट A. ॲडजॉईंट A आपण थोडंसं डायरेक्ट लिहिलो. काय केलं, हे जे रो होते याला रोला कॉलममध्ये लिहिला आपण. हा 2 3 जो होता तो कॉलममध्ये लिहिला आणि -5 -1 हे आपण कशात लिहिलं, परत कॉलमच्या स्वरूपामध्ये लिहिलं. हा काय झालं ॲडजॉईंट A झालं. आता एक फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. काय तर A इनवर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ A इंटू ॲडजॉईंट A. हा फॉर्म्युला आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला आता किमती पुटअप करायच्या आहेत. तुम्हाला किमती माहिती आहेत कारण आपण ऑलरेडी आत्ता डिटर्मिनंट ऑफ A शोधलेला आहे. तो डिटर्मिनंट ऑफ A काय आहे बघा 1 डिटर्मिनंट ऑफ A ची व्हॅल्यू इथं शोधलेली होती आपण 13. 1/13 इंटू ॲडजॉईंट A. ॲडजॉईंट A इथं लिहिलेलं आहे तुम्ही 2 -5 3 -1 बरोबर. म्हणजे बघा इथं आपण दिलेल्या मॅट्रिक्सचं इन्व्हर्स शोधलं. दिलेल्या मॅट्रिक्सचं इन्व्हर्स आपण शोधत असताना इथं आपण ॲडजॉईंट मेथड वापरा असं तुम्हाला सांगितलेलं होतं. आणि ॲडजॉईंट मेथडसाठी आपल्याला फॉर्म्युला काय वापरावा लागला तर A इन्व्हर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ A इंटू ॲडजॉईंट A. ठीक आहे. म्हणजे इथं आपण 13 काढलेलं होतं त्या व्हॅल्यू इथं ठेवलं आणि इथं आपण काय काढलं दिलेल्या मॅट्रिक्सचं इन्व्हर्स शोधला. याचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. बघा यापुढील क्वेश्चन नंबर 2 आहे. तुम्हाला मॅट्रिक्स दिला आहे 2 -2 4 3. थोडंसं आत्ताच एक्झाम्पल जे आपण सोडवलेलं होतं त्याला आपण तसंच ठेवलेलं आहे आणि फक्त आपल्याला व्हॅल्यू चेंज करायचे तिथं. म्हणजे 2/2चं जेव्हा मॅट्रिक्स असेल तेव्हा त्याचं मायनर काढणे त्यानंतर त्याचं मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर काढणं खूप सोपं आहे. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर कसं काढतो आपण थोडंसं लक्षात घेऊयात आपण. लक्षात कसं ठेवायचं दिलेला मॅट्रिक्स 2/2चा आहे आणि आपल्याला डायरेक्ट मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर शोधता येईल. काय करायचं आहे इथं जे डायगोनल एलिमेंट आहे त्याला आपल्याला काय करायचं अल्टरनेट करायचं आहे. हा 2 3 आहे तर आपल्याला उत्तरात काय येणार 3 2 येणार. मी इथं डायरेक्ट लिहितो झालं तर 3 त्यानंतर 2. बघा काय सांगितलं हा 2 3 जो होता तो काय होणार हा 3 वर येणार हा 2 इकडे येणार. हा 3 वर 2 इकडे. नंतर हे सुद्धा अल्टरनेट होणार पण यांचे साईन बदलणार. हा -2 जो आहे तो इथं लिहायचा परंतु त्याचा साईन बदलून हा +2 लिहिणार. आणि हा 4 इथं पॉझिटिव्ह आहे पण इथं आपल्याला लिहित असताना तो काय लिहावं लागेल -4. ठीक आहे. बघूयात आपण तेच येत आहे का. दिलेला मॅट्रिक्स लिहिलं आपल्याला डिटर्मिनंट ऑफ A काढायचं आहे. मग डिटर्मिनंट ऑफ A 2 × 3 6 -4 2 8 -8. बघा 6 आणि मल्टिप्लिकेशन -8 प्लस येणार 6 + 8 इट इज 6 + 8 इट इज 40 विच इज नॉट इक्वल टू 0. A इन्व्हर्स एक्झिस्ट करतो. डिटर्मिनंट ऑफ A ची व्हॅल्यू तुम्हाला 14 मिळाली. त्याचे मायनर्स माहिती आहेत आपल्याला. 2चा अपोजिट इथं 3 आहे त्यानंतर -2चा अपोजिट इथं 4 आहे
त्यानंतर 4चा अपोजिट -2 आहे आणि 3चा अपोजिट इथं 2 आहे. त्याचे मायनर्स आपण इथं लिहूयात आणि मल्टिप्लिकेशन करूयात. हा 3, 4, -2 आणि 2. साईन चेंज करतो फक्त आपण. बघा 2 असल्यामुळं साईन आहे तसा, 3 असल्यामुळं साईन बदलेल, 3 असल्यामुळं साईन बदलेल आणि 4 असल्यामुळं साईन ॲज इट इज. बघा 3 - 4, 3 - 4, 2, 2. म्हणजे आपण डायरेक्ट जे आपण मेथड वापरली त्या पद्धतीनं जर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये MCQमध्ये जर मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर शोधा म्हणलं तर डायरेक्टली आपण अशा पद्धतीनं शोधू शकतो. कसं करायचं परत एकदा सांगतो. हे डायगोनल एलिमेंट अल्टरनेट करायचे. 2, 3 हा 3, 2 होणार आणि हे पण अल्टरनेट होणार परंतु साईन बदलेल. इथे साईन बदलेल. त्यानंतर आता ॲडजॉईंट काढूयात आपण. याचा ट्रान्सपोज घेतो. फक्त हा जो आहे याला आपण हा रो होता याला कॉलमच्या स्वरूपात, हा रो इथं पण कॉलम, पहिला कॉलम पहिला रो म्हणून आणि दुसरा कॉलम अशा पद्धतीनं लिहिले. आता डिटर्मिनंट ऑफ ए तुम्ही शोधलेला आहे 14 आहे. हा 1/14 आणि हा ॲडजॉईंट काय आहे 3, 2, -4, 2. बघा अशा सोप्या पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सोडवता येतात. असे प्रश्न जनरली पडतात. तर या प्रश्नाचा आपल्याला सराव व्यवस्थित करायचा आहे. खूप सोपा असा भाग आहे, फक्त थोडासा लेंदी वाटतो. ते आपल्याला सरावाने सगळ्याच गोष्टी सिंपल वाटतील. या चॅप्टरचं वेटेज पण 8 मार्काचं आहे विथ ऑर. तर तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केलात तर या 8 पैकी 8 मार्क आपल्याला मिळतील. बघा यापुढील म्हणजे इथं 2/2चे मॅट्रिक्स आपण पाहिले, तर या पुढील भागामध्ये आपण 3/3चे मॅट्रिक्स आणि त्याचे इन्व्हर्स आपण शोधूयात. ठीक आहे. तर या पुढील भागामध्ये आपण या नंतरचे एक्झाम्पल बघूयात. धन्यवाद.